नमस्कार. आजच्या या सत्रात आपण एका अत्यंत कुतूहलजनक अशा विषयावर चर्चा करणार आहोत. आपण पाहणार आहोत की बायबलसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये स्वप्नांच्या दुनियेचा नेमका कसा अर्थ लावलाय. हे ग्रंथ स्वप्नांकडे कशा दृष्टीने पाहतात आणि त्यांचं वर्गीकरण कसं करतात याचंच एक सविस्तर विश्लेषण आपण आज करणार आहोत. तर मग चला लगेच सुरुवात करूया. आता तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की आपल्या स्वप्नांमागे खरंच काहीतरी लपलेला आध्यात्मिक हेतू असतो का? म्हणजे मूळ संदर्भानुसार सांगायचं तर स्वप्नांकडे केवळ एखादी मानसिक किंवा मनोवैज्ञानिक घटना म्हणून पाहिलं जात नाही. त्याउलट असा दावा केला जातो की जेव्हा आपलं शरीर गाढ झोपेत असतं तेव्हा हीच स्वप्ने ईश्वरी संवादाचं एक अत्यंत शक्तिशाली माध्यम बनतात. थोडक्यात सांगायचं तर हीच ती वेळ असते जेव्हा ईश्वरी शक्ती मानवाशी थेट संपर्क साधू शकते. हा संपूर्ण विषय नीट समजून घेण्यासाठी आपण 5 मुख्य मुद्द्यांवरून जाणार आहोत. पहिलं म्हणजे स्वप्ने एक ईश्वरी संवाद कशी असतात. दुसरं, त्यांची पारख कशी करायची. तिसरं, त्यांचा सखोल अर्थ. चौथं, धोक्याची पूर्वसूचना देणारी स्वप्ने. आणि शेवटी स्वप्नांसाठी प्रार्थनेचं महत्त्व. तर आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. स्वप्ने एक ईश्वरी संवाद. झोपेच्या अवस्थेत थेट आणि संवादात्मक ईश्वरी संपर्क कसा साधला जातो हे आपण यात पाहणार आहोत. इथे एक अतिशय रंजक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. बायबलमधील स्वप्ने म्हणजे फक्त एखादा चित्रपट पाहिल्यासारखी निष्क्रिय दृश्य नसतात. ती अत्यंत संवादात्मक असतात, अगदी इंटरॅक्टिव्ह. जर आपण याकोब किंवा राजा शल्मोन यांसारख्या व्यक्तींची उदाहरणे पाहिली तर आपल्या सहज लक्षात येईल की ही स्वप्ने म्हणजे एक प्रकारचा थेट संवाद होता. या स्वप्नांमध्ये त्यांनी ईश्वराशी किंवा देवदूतांशी नुसता संवादच साधला नाही, तर सक्रियपणे प्रतिसाद देऊन काही अत्यंत महत्त्वाचे निर्णयसुद्धा घेतले. मग साहजिकच असा प्रश्न उपस्थित होतो की असे ईश्वरी संदेश नक्की मिळतात तरी कोणाला? हे फक्त काही निवडक धार्मिक लोकांसाठीच मर्यादित आहे का? तर मुळीच नाही. ग्रंथांमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलंय की प्रेषित, राजे, सामान्य भाविक, इतकंच काय तर परदेशी राजे किंवा देवावर अजिबात विश्वास न ठेवणारे लोक देखील या ईश्वरी संवादाचा अनुभव घेऊ शकतात. म्हणजेच ईश्वर स्वप्नांच्या माध्यमातून कोणाशीही संपर्क साधू शकतो. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, स्वप्नांची पारख करणे आणि ती इतरांना सांगणे. स्वप्न पडल्यानंतर आणि जागे झाल्यावर नेमके कोणते टप्पे येतात ते यात पाहूया. हे पहा, प्रत्येक स्वप्न काही ईश्वरी नसतं. त्यामुळे खरी ईश्वरी स्वप्न आणि फसव्या स्वप्नांमधला फरक ओळखणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. या साहित्यात एक स्पष्ट इशारा दिलाय की झोपेत असताना नकारात्मक शक्तींकडून आपली आध्यात्मिक फसवणूकसुद्धा होऊ शकते. त्यामुळे स्वप्नातून मिळालेला संदेश आपला विश्वास वाढवतोय की मनात फक्त भीती आणि शंका निर्माण करतोय हे नक्की तपासून पाहिलं पाहिजे. ईश्वराची स्वप्न आपल्याला श्रद्धेच्या अधिक जवळ नेतात, तर फसवी स्वप्न आपल्याला विश्वासापासून दूर ढकलतात. तर जर एखाद्या स्वप्नाने ही आध्यात्मिक चाचणी पार केली आणि ते खरोखरच ईश्वरी असल्याचं सिद्ध झालं तर पुढे काय? त्यासाठी 4 सोप्या पायऱ्या सुचवल्या आहेत. पहिली पायरी, स्वप्न प्राप्त करणे. दुसरी, त्याची योग्य ती पारख करणे किंवा मूळ तपासणे. तिसरी, तो संदेश इतरांना सांगणे. आणि चौथी, परिणामावर पूर्ण विश्वास ठेवणे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, कोणी तुमच्यावर विश्वास ठेवो किंवा न ठेवो, अगदी खिल्ली उडवली तरीही असा ईश्वरी संदेश इतरांसोबत शेअर करणे ही एक महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. याच संदर्भात बायबलमधील योसेफाची कथा हे एक उत्तम उदाहरण आहे. त्याच्या स्वतःच्या भावांनी त्याची चेष्टा करत म्हटलं होतं, पहा, तो स्वप्न पाहणारा येत आहे. पण तरीही कुटुंबातील सदस्यांकडून अशी चेष्टा किंवा धमक्या सहन कराव्या लागल्या तरी ईश्वरी संदेशाची देवाणघेवाण करणं आपण थांबवू नये हे योसेफाने दाखवून दिलं. ज्या भावांनी त्याचा द्वेष केला त्यांनाही त्याने आपली स्वप्ने न डगमगता सांगितली होती. चला आता तिसऱ्या भागाकडे जाऊया, स्वप्नांचा सखोल अर्थ. खऱ्या आध्यात्मिक स्वप्नांना नेहमीच काहीतरी विशिष्ट आणि उलगडता येण्यासारखा अर्थ असतो, हे आपण यात समजून घेऊ. स्वप्नांच्या अर्थाची ही व्याख्या खरंच खूप लक्षणीय आहे. या साहित्यानुसार जगातील कितीही ज्ञानी लोक, जादूगार किंवा ज्योतिषी एकत्र आले तरी ते या स्वप्नांची रहस्य स्वतःहून उलगडू शकत नाहीत. त्यासाठी ईश्वरी दृष्टिकोनाची आणि कृपेचीच गरज असते. जसं की आपण प्रेषित डॅनियलच्या उदाहरणात पाहतो, जेव्हा राजाला एक रहस्यमय स्वप्न पडलं तेव्हा जगातलं कोणतंही शहाणपण कामी आलं नाही, पण ईश्वराने डॅनियलला त्या स्वप्नाचा अचूक अर्थ उलगडून दाखवला. या व्यतिरिक्त आणखी एक अत्यंत रंजक संकल्पना म्हणजे स्वप्नांची पुनरावृत्ती.
होय, जेव्हा एखादं स्वप्न वेगवेगळ्या स्वरूपात पुन्हा पुन्हा पडतं, जसं की बायबलमध्ये फारो राजाला 7 जाड आणि 7 बारीक गायींची स्वप्न सलग पडली होती, तेव्हा ते या गोष्टीची खात्री देतं की ती घटना ईश्वराकडून निश्चितपणे ठरवली गेली आहे आणि ती लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. म्हणजे एक प्रकारचा खात्रीशीर ईश्वरी संदेश. आपण आता 4थ्या भागात पोहोचलो आहोत. धोक्याची सूचना आणि संरक्षणाची स्वप्ने. वैयक्तिक अर्थापलीकडे जाऊन स्वप्नांचा आणखी एक मोठा उद्देश यात सांगितला आहे. इतिहास पाहिला तर अशा अनेक घटना आहेत ज्या रात्रीच्या वेळेस मिळालेल्या इशाऱ्यांमुळे पूर्णपणे बदलून गेल्या. राजा अभिमेलेकला साराबद्दल मिळालेला इशारा असेल किंवा गिदोनच्या विजयाबद्दल एका मिद्यानी सैनिकाला पडलेलं स्वप्न असेल. इतकंच काय, येशूच्या जन्मानंतर योसेफाला राजा हेरोदपासून पळून जाण्याचा मिळालेला तातडीचा इशारा. या सर्व ऐतिहासिक घटनांमधून आपल्याला हेच पाहायला मिळतं की हे ईश्वरी इशारे निष्पाप लोकांचं रक्षण करण्यासाठी आणि मोठे अनर्थ टाळण्यासाठी कसे मोलाचे ठरले. यात रोमन गव्हर्नर पिलाताच्या पत्नीचे शब्द विशेष लक्ष वेधून घेतात. ती त्याला म्हणाली होती, त्याच्यामुळे म्हणजेच येशूमुळे मला आज स्वप्नात खूप त्रास सहन करावा लागला. विचार करा, यातून हे किती स्पष्ट होतंय की आध्यात्मिक सत्य जगासमोर आणण्यासाठी श्रद्धेशी थेट न जोडलेल्या लोकांचाही वापर अशा अस्वस्थ करणाऱ्या स्वप्नांद्वारे केला जाऊ शकतो. एका निष्पाप व्यक्तीला वाचवण्यासाठी हा एक अगदी थेट ईश्वरीय इशारा होता. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि 5व्या भागाकडे वळूया, स्वप्नांसाठी प्रार्थना. इथे आपण ऐतिहासिक विश्लेषणाकडून थेट व्यावहारिक उपयोगाकडे येणार आहोत. इथे भाविकांना असं आवाहन केलं जातं की त्यांनी रात्रीची ही रहस्य उलगडण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी सक्रियपणे प्रार्थना करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी ईश्वराकडे योग्य दिशा, संरक्षण आणि पडणारी स्वप्न समजून घेण्यासाठी आध्यात्मिक स्पष्टता मागणं यावर यात भर दिलाय. म्हणजे ही केवळ एखादी परंपरा नाहीये, तर ईश्वराशी संवाद साधण्याचं एक अत्यंत प्रभावी साधन आहे. तर जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच उभा राहतो. जर स्वप्न खरोखरच इतिहास घडवत असतील आणि श्रद्धा मजबूत करत असतील, तर आज रात्रीच्या तुमच्या झोपेत कोणते संदेश तुमची वाट पाहत असतील? हे सर्व सखोल विश्लेषण पाहिल्यावर या प्राचीन ग्रंथांच्या वजनावर नक्कीच विचार करायला भाग पडतं. जेव्हा हे संपूर्ण जग गाढ विश्रांती घेत असतं, तेव्हा खरोखरच एखादं मोठं आध्यात्मिक वास्तव आपल्याशी संवाद साधण्याची वाट पाहत असू शकतं का? नक्की विचार करा. आजच्या या विशेष सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.